ठीक आहे. आपण जनरल सोल्युशन पहिल्या ग्रुपवर बघितलेले साइन थिटा इज इक्वल टू 0, कॉस थिटा इज इक्वल टू 0, टॅन थिटा इज इक्वल टू 0. त्यांची फॉर्म्युला थिटा इज इक्वल टू n pi n belongs to z, थिटा इज इक्वल टू n plus 1 pi by 2 n belongs to z, टॅन थिटा इज इक्वल टू 0, थिटा इज इक्वल टू n pi n belongs to z. काल आपण या ग्रुपवरचे एक्झाम्पल बघितले. साइन थिटा इज इक्वल टू sin अल्फा, थिटा इज इक्वल टू n pi plus minus 1 चे अल्फा, कॉस थिटा इज इक्वल टू cos अल्फा, थिटा इज इक्वल टू 2n pi plus minus अल्फा, tan theta is equal to tan alpha, theta is equal to n pi plus alpha, n belongs to z. आणि स्क्वेअर ग्रुपचे राहिलेले आहे sin square theta sin square alpha, cos square theta cos square alpha, tan square theta tan square alpha, theta is equal to n pi plus minus alpha. ओके, आता इथून हे लिहून घ्या, हे स्क्रीनशॉट मारून घ्या. हे आपण मागच्या लेक्चरला पण फॉर्म्युले दिलेले आहेत, मागचा व्हिडिओ काढून बघा. तुम्ही व्यवस्थित फॉर्म्युले करा, तुम्हाला एक्झाम्पलला काही प्रॉब्लेम्स येणार नाहीये. मी पुढचे एक्झाम्पल घेतोय, थोडेसे निगेटिव्ह अँगल असणार आहे, लिहून घ्या. फाइंड द जनरल सोल्युशन्स ऑफ find the general solution of following equations खालील इक्वेशनचं जनरल सोल्युशन काढायचं आहे. tan x is equal to -1, tan x is equal to -1. ठीक आहे. मी आता तुम्हाला अलाइड अँगल्सचे फॉर्म्युले दिलेले, अलाइड अँगल इथे दाखवतो मी. हे जर पाठ केले तर तुम्हाला लक्षात येईल म्हणून सांगितलेली एक डायग्राम दाखवलेली. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात, ऑल म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. दुसऱ्यामध्ये साइन आणि कोसेक, तिसऱ्यामध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे, मग राहिलेले 4 निगेटिव्ह असतात ना, आणि चौथ्यात कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात आणि अदरवाईज निगेटिव्ह असतात. ही डायग्राम आपण दाखवलेली होती. तर ह्यात जे नेमकं लागणार आहे, एक्स ऍक्सिस वरच्या फॉर्म्युले लक्षात ठेवा म्हणून सांगितले अलाइड अँगलसाठी. हे 2π मायनस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट आणि 2π प्लस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट आणि 180 पेक्षा जास्त म्हणजे पाय प्लस थिटा थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे, ही डायग्राम तुम्ही पाठ केलेली. आपण प्रिन्सिपल सोल्युशन्स या फॉर्म्युल्यावर बघितलेले. ठीक आहे, तसंच आता इकडे लक्ष द्या, tan x इक्वल टू -1, मायनस आलं तर काय करायचं, सोल्युशन गिव्हन. पहिल्यांदा tan x बरोबर 1 घेऊया, लेट कन्सिडर करूया. देयरफॉर x बरोबर 45 डिग्री, 45 म्हणजे पापा. जसं तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशनला केले तसंच इथं करायचं. मग मी असं म्हणतो, नाव बट tan x is equal to -1, therefore tan x is equal to -tan pi by 4. ठीक आहे, तर -tan pi by 4 1 असते ना, मग -tan pi by 4. एक अलाइड अँगल असा सांगायचा की ज्यात -tan थीटा पाहिजे. एक अलाइड अँगल असा सांगायचा की ज्यात -tan थीटा पाहिजे. आज निगेटिव्ह घ्यायला हवे. सीईटी आणि जेईला हा पॉइंट महत्वाचा आहे. जरी बोर्डला कट केला असेल तरी सीईटी आणि जीई साठी हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. आता -tan थीटा कधी येतोय, टॅनचा कुठला फॉर्म्युला वापरल्यावर -tan थीटा येतोय. एक तर टॅन दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो, नाही तर चौथ्या. आपण दुसरं घेऊया, tan पाय मायनस थिटा. tan पाय मायनस थिटा 180 पेक्षा लांब दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह आणि याला अपॉन 2 नाही आहे, तेव्हा टॅनचं टॅन येतंय. मग मी असं म्हणू, tan x इज इक्वल टू tan पाय मायनस थिटा. थिटा म्हणजे इथं किती आहे, पाय. मग कसं होणार, tan x इज इक्वल टू tan 4π मायनस पाय बाय 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केले 4π मायनस 1. मग tan x किती येणार, tan 3π बाय 4. मग tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा. जनरल सोल्युशन्स काय आहे, tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा, थीटा इज इक्वल टू n pi plus alpha, n belongs to x. General solutions, tan theta is equal to tan alpha, theta is equal to n pi plus. For example, फक्त एक अलाइड अँगल वापरावा लागतो तुम्हाला. तर थीटा म्हणजे x काय आहे, x is equal to n pi plus minus alpha किती आहे, 3 pi by 4, n belongs to z, which is required general solution. हे जनरल सोल्युशन झालेलं आहे, which is required general solution.
हे तुमचं कसलं सोल्युशन आहे तर जनरल सोल्युशन आहे which is required general solution x equal to n pi plus 3 pi by 4 and belongs to z. काही अवघड नाही पहिले x काढून घे pi by 4 but tan x equal to -1 tan x equal to minus tan pi by 4 कारण tan 45 समान असतो एक निगेटिव्ह आला नाही वापरायचा मायनस tan थीटा एक तर दुसरा क्वाड्रंटचा किंवा हा आता तुम्ही म्हणाल चौथ्या क्वाड्रंटचा चालणार नाही का चालेल हा पण चालेल आव tan 2 पाय मायनस थीटा पण चालेल कारण ह्याचं पण आन्सर मायनस tan थीटा येते मग तुमचं इथं पाय बाय 4 वापरला 2 पाय मायनस थीटा इथं 7 पाय बाय 4 चालेल ह्याचे दोन सोल्युशन येतात एक x बरोबर n पाय प्लस 3 पाय बाय 4 और x बरोबर n पाय प्लस 7 पाय बाय 4 हे पण चालेल तुम्हाला एक वापरलं तरी चालेल दोन्ही वापरले तरी चालतील दोन जनरल सोल्युशन मिळतील तुम्हाला ठीक आहे आपण कुठलं तरी एक वापरूया नेक्स्ट लिहून घेऊया स्क्रीनशॉट मारून नाही कुठलं पण घेतलं तरी चालतंय तसा काही प्रॉब्लेम्स नाही आहे ते लक्षात घ्या कुठलं तरी एक ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल हे समजलं लिहून घ्या 2 मार्काला किंवा 3 मार्काकडे निगेटिव्ह अँगल बघायला लागलो आपण की त्याच्यावर तुम्हाला जनरल सोल्युशन मिळेल नेक्स्ट फाइंड द जनरल सोल्युशन्स ऑफ cos x is equal to -1/2 find the general solution of the following equation जनरल सोल्युशन तुम्ही फाइंड करायचं फॉलोइंग इक्वेशनचं cos x is equal to -1/2 सिमिलरली पहिला पॉझिटिव्ह म्हणून एक अँगल काढून घ्यायचा गिवन cos x is equal to -1/2 but लेट मानून घ्यायचं लेट cos x is पॉझिटिव्ह 1/2 मानून घ्यायचा x बरोबर 60 डिग्री देन x बरोबर पाय बट cos x is equal to -1/2 हे तुम्ही x ची व्हॅल्यू काढून घ्यायची कन्सिडर करून घ्यायची ओके आता मी असं म्हणू cos x is equal to -cos π/3 निगेटिव्हला जसं प्रिन्सिपल सोल्युशनला सोडवतो तसं एक निगेटिव्ह cos थीटा पाहिजे असं एक जनरल फॉर्म्युला की ज्याच्यामध्ये निगेटिव्ह cos थीटा येईल cos कुठल्या घरात निगेटिव्ह असतो दुसरा आणि तिसरा एक तर पाय मायनस थीटा आणि पाय प्लस थीटा मी काय सांगितले निगेटिव्ह अँगलचे दोन आन्सर असतात मग तुम्ही पाय मायनस थीटा घ्या किंवा पाय प्लस थीटा घ्या मी पाय मायनस थीटा घेतो काही जण पाय प्लस थीटा घेतील बरोबर आहे तुम्ही पाय प्लस थीटा करू शकता म्हणजे cos x is equal to cos पाय मायनस थीटा आता थीटा इथं π/3 आहे थीटा किती आहे थीटा म्हणजे x π/3 ठीक आहे मग त्यावर cos x ट्रान्सलेशन करा cos थीटा मायनस π/3 cos x is equal to cos 2π/3 x बरोबर 2π/3 नाही जनरल सोल्युशन करायचं आहे सॉरी हे थीटा मानायचं हे अल्फा मानायचं आणि इकडे जनरल सोल्युशन cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा थीटा इज इक्वल टू 2n pi प्लस माइनस अल्फा n belongs to j cos theta is equal to cos alpha theta is equal to 2n pi plus minus alpha n belongs to j मग कसं होणार इथं x बरोबर 2n pi plus minus π/3 and belongs to j which is required general solution हे तुमचं जनरल सोल्युशन असू शकतं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन लिहून घ्या हा मग समजा तुम्ही जर इथं पाय प्लस थीटा वापरला तरी चालेल म्हणजे cos x is equal to -1/2 आहे then cos x is equal to -cos π/3 आहे cos x is equal to cos pi plus theta म्हणजे pi plus π/3 इथं मायनसच्या ऐवजी जर तुम्ही प्लस वापरला cos pi plus theta तरी पण तो निगेटिव्ह असतो तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये म्हणजे जर आन्सर येते 3 pi plus pi म्हणजे 4 pi/3 म्हणजे त्या अल्फाच्या ठिकाणी तुमचं 4 pi/3 पण येऊ शकतो त्यांच्याकडे दोन आन्सर असतात बोर्डचं पेपर चेकिंग करताना त्यांचे दोन आन्सर असतात कारण ते दोन क्वाड्रंटमध्ये पॉसिबिलिटी होते पण तुम्ही एका पद्धतीने सोडवलं तरी चालेल नेक्स्ट
find the general solution of next cos 6 तुम्हाला नवीन देतो find the general solutions of लिहून घ्या cosec x is equal to minus root 2 त्याचं जनरल सोल्युशन काढायचं आहे तुम्हाला cosec x किती दिलाय मायनस रूट 2 आता कुठले पण सोल्युशन करताना साइन इज इक्वल साइन कॉस इज इक्वल कॉस टॅन कोसेकचं काय संबंध म्हणजे कोसेकचं कन्वर्ट कशामध्ये करणार तुम्ही साइन मध्ये करणार खूप महत्वाचे आहेत सीईटी ला जी ला जनरल सोल्युशन वर एक्झाम्पल आहे कोसेक इज इक्वल टू मायनस रूट 2 therefore sin x is equal to minus 1 त्याचा रेसिप्रोकल काढून घ्यायचा कोसेकचा रेसिप्रोकल कोण आहे साइन करेक्ट कोसेक जर मायनस रूट 2 असेल तर sin x is equal to minus 1 by root 2 आता लेट करताना हे तुमचं जनरल सोल्युशन काढायचं आहे पहिल्यांदा पॉझिटिव्ह कन्सिडर करूया लेट sin x is equal to 1 by root 2 x बरोबर 45 म्हणजे पावा 45 म्हणजे काय पावा बट sin x is equal to minus 1 by then sin x is equal to minus sin पावा मग असा एक अँगल सांगा की ज्याचा आन्सर मायनस साइन थिटा येऊ शकता हा मग आता तुम्हाला आन्सर मायनस साइन थिटा पाहिजे तर क्वाड्रंट नंबर 3 किंवा 4 एक तर 2 पाय मायनस थिटा किंवा पाय प्लस थिटा कुठला आवडते ते घ्या मी यावेळी 2 पाय मायनस थिटा घेतो चालेल कारण ह्या क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह आहे म्हणून किंवा पाय प्लस थिटा घेतलं तरी चालतंय दोन्हीचं आन्सर तेच येते मी हेच सांगालोय निगेटिव्हला दोन सोल्युशन असतात तुम्ही कुठल्या तरी एका मार्गावर पाय प्लस थिटा घेतलं तरी चालेल आणि 2 पाय मायनस थिटा घेतलं तरी चालेल मी काय म्हणतोय दोन्हीचे आन्सर वेगवेगळे आले तर त्यांच्याकडे दोन आन्सर असतात हे खूप सोपं आहे जनरल सोल्युशन then sin x is equal to sin 2 pi minus theta आता थीटाचे ठिकाण किती आले पाबा then sin x क्रॉस सोल्युशन्स करा sin 4 into 2 pi 8 pi minus pi by 4 therefore sin x is equal to sin 7 pi by 4 जनरल सोल्युशन्स पाठच पाहिजे फॉर्म्युला आहे sin theta is equal to sin alpha group 2 चे एक्झाम्पल्स आहेत निगेटिव्ह एक्झाम्पल्स हवे sin theta is equal to sin alpha theta is equal to n pi plus minus 1 ची n into alpha n belongs to j म्हणजे थीटा हाय आणि अल्फा हाय इथे काही लिहायचं नाही पेपर मध्ये थीटा तो आहे अल्फा तो आहे तुम्हाला समजलं पाहिजे x is equal to n pi plus minus 1 ची n alpha किती आहे 7 pi by 4 and belongs to J which is required general solution which is required general solution हे तुमचे जनरल सोल्युशन्स आहे which is required general solutions आणि जर तुम्ही पाय प्लस थिटा वापरला तर इथे 7 pi by 4 च्या ऐवजी 5 pi by 4 येतो त्याचंही आन्सर त्यांच्याकडे आहे समजलं निगेटिव्हचे कसे करायचे जनरल सोल्युशन लिहून घ्या ठीक आहे एक होमवर्क देतो तुम्हाला सोडून आणायचं द्यायचा sec x is equal to minus 2 sec x चा रेसिप्रोकल cos x is equal to minus 1 by 2 आणि मला वाटते मगाशी मी सोडून दिलंय त्याबद्दल सोडवायचं ठीक आहे आता हे ग्रुपवरचे एक्झाम्पल झाले इज इक्वल टू 0 असतात ह्याच्यावरची दोन्ही प्रकार झाले पॉझिटिव्ह निगेटिव्ह आता हा ग्रुप स्क्वेअर आता जनरली स्क्वेअर ग्रुपला ही डायग्राम नाही लागत ही डायग्राम फक्त ह्या ग्रुपसाठी लागतोय ओके या स्क्वेअरचे एक्झाम्पल्स घेऊया स्क्वेअर साठी एकच फॉर्म्युला आहे sin स्क्वेअर थिटा इक्वल sin स्क्वेअर अल्फा cos स्क्वेअर थिटा इक्वल cos स्क्वेअर अल्फा tan स्क्वेअर थिटा इक्वल tan स्क्वेअर अल्फा थिटा इक्वल n pi प्लस मायनस अल्फा
ठीक है. Find general solutions. Find general solution of the following equation. 4 cos square x is equal to 1. मार्च 2013 ला हा क्वेश्चन पडलेला होता मार्चच्या परीक्षेला 2013 ला. ही जनरल सोल्युशन्स काढा. आता इथं स्क्वेअर आहे त्यामुळे ह्या तिसऱ्या ग्रुपला उलट तिसरा ग्रुप सोपा पाठ करायला सोपा आहे आणि एकच फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. आता 4 cos square is equal to 1. Solution B1 4 cos square x is equal to 1. Therefore cos square x is equal to 1 bar. पण हा 4 इकडे येतो ना ह्याच्या खाली येणार. आता जनरली काय आहे sin square theta is equal to sin square alpha, cos square theta is equal to cos square alpha, tan square theta is equal to tan square alpha. इकडे स्क्वेअर आहे म्हणजे पलीकडे पण स्क्वेअर पाहिजे. स्क्वेअर पाहिजे समजलं. मग मी इकडे स्क्वेअर करायला लागला मला 1/4 कुणाचा स्क्वेअर आहे काय 1/2 चा स्क्वेअर आहे 1/2 चा स्क्वेअर म्हणजे बाप. आता काय करतो बघा cos किती डिग्री इकडे cos आहे म्हणजे इकडे पण cosच पाहिजे. cos किती डिग्रीला असते 60 cos 60 आणि त्याचा स्क्वेअर आहे ना. cos 60 म्हणजे किती बाबा. जनरल सोल्युशन्स थीटा आणि अल्फा तुम्ही लिहायचं नाही तिथं थीटा आणि अल्फा. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा. हे 12th लेक्चर चालू आहे. 11 चे विद्यार्थी 12th लेक्चर चालू आहे. इथे लिहिले मी 12th मॅथ. फक्त 12th च्या विद्यार्थ्यांनी बघा 11th च्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी आहे. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा. then theta is equal to n pi plus minus alpha and belongs to x. सगळ्यांचे एकच आन्सर येते. x is equal to n pi plus minus alpha n belongs to x. आता इथं अल्फा किती थीटा x आहे बरोबर संपलं. which is n belongs to x, which is required general solutions. Which is required general solutions. हे तुमचं नेहमीचं जनरल सोल्युशन आहे. लिहून घ्या. नेक्स्ट tan square x equal to 1. हे झालं एकदम सोपं आहे. 4 cos square x equal to 1. 4 खाली मोठवायचा 1/4 कोणाचा स्क्वेअर आहे 1/2 चा. 1/2 म्हणजे cos 60 चा स्क्वेअर. cos square equal to cos square 60 बाबा x equal to n pi plus minus बाबा n belongs to x. संपलं. हा फॉर्म्युला असतो ना थीटा इज इक्वल टू n pi plus minus alpha n belongs to z. x is equal to n pi plus minus alpha म्हणजे बाबा n belongs to x. cos square theta is equal to cos square alpha. Theta is equal to n pi plus minus. Next, find the general solutions of the following equations. Tan square x is equal to 1. Tan square x is equal to 1. काय क्वेश्चन आहे? Find the general solution of following equations. Tan square x is equal to 1. Okay. Given tan square x is equal to 1. फॉर्म्युल्याचे ऑब्झर्वेशन करा. tan square theta is equal to tan square alpha. इकडे स्क्वेअर तिकडे LHS ला स्क्वेअर आहे म्हणजे RHS ला पण स्क्वेअर पाहिजे. Therefore tan square x is equal to 1 square. 1 square is equal to 10 ची व्हॅल्यू 1 किती डिग्रीला असते ना 45. then tan square 45 डिग्री 45 डिग्री रेडियन मध्ये कन्वर्ट करा. tan square x equal to tan square papa 1 replace theta, another angle replace alpha, theta and alpha. And tan square theta is equal to tan square alpha. Tan square theta is equal to tan square alpha. Theta is equal to n pi plus minus alpha. n belongs to x. Because we know x is equal to n pi plus minus alpha. म्हणजे papa 4. And belongs to J, which is required general solutions. Which is required general solution.
हे तुमचं जनरल सोल्युशन आहे. लिहून घ्या, काही होत नाही. झालं. आणखीन एक घेऊया, म्हणजे स्क्वेअरचा ग्रुप पण तुमचा फिनिश होतोय. उद्या वेगळ्या प्रकारची यायची. फाइंड द जनरल सोल्युशन्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. खालील इक्वेशनचे जनरल सोल्युशन्स काढा. 4 sin square x minus 3. 4 sin square x minus 3 is equal to 0. त्याचं जनरल सोल्युशन्स काढायचं आहे. That is given. 4 sin square x is equal to 3. Therefore, sin square x is equal to 3 by 4. Therefore, sin square x equal to हा पुन्हा तरी स्क्वेअर आहे, कारण sin square theta is equal to sin square alpha. हे गोष्ट लक्षात ठेवा. sin square x is equal to root 3 by 2 चा स्क्वेअर. Therefore, sin square x is equal to sin square 60 degree. 60 degree ला sin 60 ला इकडे sin आहे, इकडे पण sin आहे. LHS ला sin आहे, RHS ला पण sin पाहिजे. Therefore, sin square x is equal to sin square power 3. थीटा आणि अल्फा इथे काय लिहायचं नाही. फॉर्म्युला लिहायचा sin square theta is equal to sin square alpha. स्क्वेअर ला तिन्हीला पण एकच फॉर्म्युला आहे. स्क्वेअर मध्ये तिन्हीला पण एकच फॉर्म्युला आहे. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. अंडरलाइन ठीक है, x is equal to n pi plus minus pi by 3 and belongs to J's, which is required as general solutions. लिहून घे व्यवस्थित, काही अवघड नाहीये. स्क्वेअर लिमिटला करायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आज आपण तिसऱ्या ग्रुपवरचे पण फॉर्म्युले बघितले, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर, आणि ह्याच्यावरची निगेटिव्ह पण बघितलेले. पुढच्या लेक्चरला थोडेसे वेगळे एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. ओके.